दादर येथील साने गुरुजी इंग्रजी माध्यम शाळेचा विद्यार्थी असून इयत्ता 9वीत शिकत आहे। माझा गट क्रमांक 4 आहे। संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा 2024 या स्पर्धेत सहभागी होत आहे। संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार करण्याची संधी दिल्याबद्दल संस्कृत संस्कृती संवर्धन या संस्थेच्या आयोजकांचे मनपूर्वक आभार। आज या पठण स्पर्धेसाठी 2 सुभाषित व त्याचे स्पष्टीकरण सादर करणार आहे। मी निवडलेला विषय आहे मित्र। मित्र वेगवेगळ्या रूपात येऊन आपल्याला मदत करत असतात। मित्राची जागा आपल्या आयुष्यात वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाची असते। पहिले सुभाषित सांगते, करावीव शरीरस्य नेत्रयोरिव पक्ष्मणि अविचार्य प्रियं कुर्यात् तन्मित्रं मित्रमुच्यते। दोन्ही हात शरीराचे आणि पापण्या डोळ्यांचे जसे रक्षण करतात तसेच कोणत्याही हेतूशिवाय जो आपल्या हिताचे रक्षण करतो तोच आपला खरा मित्र असतो। याचे उत्तम उदाहरण द्यायचे तर कृष्ण आणि सुदामाची मैत्री। कृष्णाने कोणताही हेतू मनात न ठेवता सुदामासोबत मैत्री निभावली। दुसरे सुभाषित, तदेवास्य परम मित्रम यत्र संक्रामति द्वयम दृष्टे सुखम च दुःखम च प्रतीच्छायेव दर्पणे। जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा आपल्यात व आपल्या प्रतिबिंबात जसा कोणताही फरक दिसत नाही त्याप्रमाणे आपल्या समोर आल्यावर आपली सुखदुःखे त्याची मानतो तोच आपला खरा मित्र असतो। याचे उत्तम उदाहरण म्हणजे तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराज। तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराज हे लहानपणीचे सवंगडी आणि स्वराज्य कार्यात खांद्याला खांदा लावून लढणारे लढवय्ये। आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन आलेल्या तानाजींनी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली व आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे बोलून मोहीम हाती घेतली। महाराजांचे मोहिमेबद्दल कळू न देण्याचे प्रयत्न त्यांच्या मित्रासमोर टिकू शकले नाही। सुभाषितातून आपल्याला जे कळते की आपल्या समोर आल्यावर आपली सुखदुःखे त्याची मानतो तो खरा मित्र असतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे। या दोन्ही सुभाषितातून आपल्याला आपला मित्र कसा असावा ते कळते। धन्यवाद।